आहोत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली आहे आणि हा जो पेच निर्माण झालाय याला अशोक चव्हाण जबाबदार आहेत। काँग्रेसच्या नेत्यांनी खासगीत बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेमध्ये अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती, मात्र या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांवर त्यांनी दावा केला नाही, त्याऐवजी इतर मतदारसंघांवर दावा केला। त्यामुळे आता ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षांना सांगली आणि भिवंडीतल्या आणि मुंबईतल्या काही मतदारसंघावर त्यांनी दावा केलेला आहे। रामटेक, कोल्हापूर आणि अमरावती या मतदारसंघांवर ठाकरे गटाचा दावा होता, मात्र हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईचा पेच वाढलाय। त्यामुळे अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक पक्षांतर करण्यापूर्वी हा घोळ केला का, असा संशय काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे। आजच्या दिवसातली आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण पाहतो की आतापर्यंत घोळ होता, मात्र घोळ कोणामुळे झाला त्याचं खापर आता काँग्रेसच्या नेत्यांनी अशोक चव्हाणांवर फोडलेलं आहे। बरोबर आहे, ज्या पद्धतीने माहिती मिळते, खास करून जर बघितलं आपण तुषार, अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचं कमळ हातात घेण्याच्या पूर्वी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या अनेक महत्त्वाच्या बैठकी झाल्या होत्या। मुंबई असो, दिल्ली असो, इथे देखील बैठकी झाल्या होत्या। त्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी अशोक चव्हाण यांनी कमळ हातात घेतलं। या दरम्यान काँग्रेसचे नेते जे खास करून खाजगीमध्ये बोलताना सांगताय की अशोक चव्हाण यांनी ज्या पद्धतीचा घोळ घातला त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला होता। त्यामध्ये अनेक जागा अशा होत्या ज्याच्या अशोक चव्हाण यांनी ज्या जागा त्या महाविकास आघाडी संदर्भात दिलेल्या होत्या आणि त्यामध्येच घोळ झालेला आहे। त्यामध्ये सांगलीच्या जागेचा उल्लेख करण्यात आलेला आहे, सोबतच भिवंडीच्या जागेचा उल्लेख करण्यात आलेला आहे, मुंबईतल्या काही जागांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। या सगळ्या घोळामागे खरं जर जो झाला महाविकास आघाडी सगळ्यांचे एकमेकात पाय अडकले आहे, त्यासाठी जबाबदार जर कोणाला धरायचं असेल तर ते अशोक चव्हाण यांना धरावं असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं। त्यामुळे या पद्धतीने जर बघितलं आपण या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये अशोक चव्हाणांना थेट आता लक्ष करण्याचा प्रयत्न कुठेतरी काँग्रेसचे नेते करताय असं आपल्याला म्हणावं लागेल। अगदी खरं, काँग्रेसचे नेते त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करतायत प्रशांत, मात्र मुद्दा हाच महत्त्वाचा होतोय की खरोखरच अशोक चव्हाणांनी हे केलं की आता खापर त्यांच्या माथ्यावर फोडलं जात आहे। कारण की या क्षणाला सुद्धा म्हणजे एकीकडे निवडणुकांचे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख संपलेली आहे, प्रचाराला सुरुवात होती आहे, ज्येष्ठ नेते म्हणजे राहुल गांधींसारखे नेते महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत आणि अशा वेळेला अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये। म्हणूनच अशोक चव्हाणांना टार्गेट केलं जातंय का? आणि आपण जर काल ज्या काँग्रेसच्या नाराज नेत्यांची जर वक्तव्य बघितली तर त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर्स आहेत आणि प्रत्येक पॉवर सेंटर एकमेकांना चितपट करण्याचा प्रयत्न करतो आणि हा त्यातलाच एक प्रकार दिसतोय का? म्हणजे कुठेतरी यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन दिसत नाहीये का? बरोबर आहे तुषार, आपण जो म्हणताय समन्वय असायला हवा सर्व ज्येष्ठ नेत्यांमध्ये। महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय कधीच आपल्याला पाहायला मिळाला नाहीये। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती घेतली गेली तर अनेकदा ज्या पद्धतीने शिवसेनेची सांगलीची जागा महाविकास आघाडीची ठरलं होतं की सगळ्यांनी एकत्र येऊन जागा घोषित करायच्या, पण शिवसेनेच्या वतीनं अचानक ती जागा घोषित करण्यात आली। भिवंडीच्या संदर्भात काँग्रेसचा मोठा दबाव होता, पण त्या जागेसंदर्भात ज्या पद्धतीने चर्चा व्हायला होती आणि काँग्रेसचे नेते त्या भिवंडीच्या जागेवरून प्रचंड नाराज आहेत। त्यांचं म्हणणं होतं की आम्ही या संदर्भात दिल्लीच्या हायकमांडच्या नेत्यांशी बोलतो आहे आणि शरद पवार देखील बोलणार आहे। असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाने थेट भिवंडीची जागा घोषित केली आहे। याचा अर्थ असा होतो की या तीनही जे पक्ष होते, ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा असो किंवा काँग्रेस असो जो नाना पटोले यांच्या नेतृत्वातील आहे, नाना पटोले आज सांगताय की मला निर्णय घेण्याचे अधिकार आहे, तुम्हाला दिल्लीत जाण्याची काही गरज नाही आहे। हे आज का सांगताय नाना पटोले? एक्झॅक्टली, ते नाना पटोले हे आज का सांगतायत आणि तेच नाना पटोले पुन्हा एकदा हे सांगतायत की महाविकास आघाडीतल्या बाकीच्या नेत्यांनी समजा आघाडीचा धर्म पाळायला पाहिजे। त्यामुळे नेमकं काय चाललंय हा संभ्रमच दिसून येतोय। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।